नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे। आज चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस नवमी। आजच्या दिवशी भगवान श्री प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला आहे। जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर दुष्ट प्रवृत्ती, अन्याय, अत्याचार वाढतो तेव्हा तेव्हा त्याचं निर्दालन करण्यासाठी आणि त्यापासून सज्जनाचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू या पृथ्वीवर अवतार घेत असतात। त्रेतायुगामध्ये जेव्हा रावणाचा अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढला तेव्हा त्याचं निर्धारण करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांचा 7वा अवतार घेतला आणि तोच म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र होय। प्रभू श्रीरामचंद्र हे आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पिता आणि आदर्श राजा होते। म्हणून जेव्हा आपण आदर्श राज्याची संकल्पना करतो तेव्हा आपण रामराज्य येऊ असं आपण म्हणतो। एवढंच नव्हे तर जेव्हा आपण एकमेकांना भेटून अभिवादन करतो तेव्हा देखील आपण राम राम असं संबोधतो। अशा या एकवचनी, एकपत्नी, एकबाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मदिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।